सो काल आपण क्लासिफिकेशन बघितलं कोणाचं, तर अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन बघितलं आणि कीटोन्सचं क्लासिफिकेशन बघितलं. अल्डिहाइड्स आणि कीटोनचं क्लासिफिकेशन असू दे, मेन दोनच एस्पेक्ट्स असतात. कोणते? एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आणि एक अरोमॅटिक अल्डिहाइड्स असतात. तसंच कीटोन्स पण काय असतात, तर ॲलिफॅटिक कीटोन्स आणि काय असतात, तर अरोमॅटिक काय असतात, तर कीटोन्स असतात. तसंच आता आपण डिस्कस करताना नेक्स्ट काय बघायचं आहे, तर कार्बॉक्सिलिक ऍसिडचं क्लासिफिकेशन. परत कीटोन्स मध्ये नो डाऊट क्लासिफिकेशन ॲलिफॅटिक कीटोन्स आणि अरोमॅटिक कीटोन्स असतो, पण कीटोन्स परत मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात. कोणते दोन टाइप आहेत सांगा? सिमेट्रिकल कीटोन्स आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स. सिमेट्रिकल कीटोन्स मध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप काय असतात, तर सेम, किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप्स काय असतात, तर सेम. हे कोण आहेत, तर सिमेट्रिकल किंवा सिंपल कीटोन्स. अनसिमेट्रिकल कीटोन्सच्या केसमध्ये काय असते, की दोन्ही अल्काइल ग्रुप काय असतात, तर वेगळे, किंवा एक अल्किल ग्रुप आणि एक काय असतो, तर अरोमॅटिक ग्रुप. एक अल्किल ग्रुप आणि एक कोणता असतो, तर अरोमॅटिक ग्रुप. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? फाइन. So now classification of ketone. See, we are going to classify the ketones basically on two aspects. That is, first one is depending on to which group alkyl to which group COH is attached. Means which group, if it is attached to aliphatic group or if it is attached to aromatic group. हे क्लासिफिकेशन झालं. दुसरं क्लासिफिकेशन असं असते की डिपेंडिंग अपॉन COOH ग्रुप. किती COOH ग्रुप्स आहेत, डिपेंडिंग अपॉन दॅट आपण काय करतो, कार्बॉक्सिलिक ऍसिड्सला क्लासिफाय करतो. मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड्स, डायकार्बॉक्सिलिक ऍसिड्स आणि ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड्स. मग सगळ्यात पहिला जेव्हा आपण ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स म्हणतो, तर ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स मध्ये काय असणार आहे, जो काही तुमचा कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे, जो काही तुमचा कसला ग्रुप आहे, कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे, तो कोणाला अटॅच असणार आहे, अल्काइल ग्रुपला. म्हणजे हा जर रिप्रेझेंटेशन असा आहे, RCOO काय आहे, तर H. इथं R जो आहे तो H जरी असेल, R जो आहे तो काय असेल, H जरी असेल, तर तो कोण आहे, तर ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. कसले ऍसिड्स आहेत ते, ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. ठीक आहे. सो इथं कोण असणार आहेत, CH3 COOH. कार्बॉक्सिलिक ऍसिडला कोणता ग्रुप अटॅच्ड आहे, तर मिथाइल ग्रुप. मिथाइल ग्रुप अटॅच्ड आहे. ह्याचं नाव काय असणार आहे, तर ऍसिटिक काय असणार आहे, तर ऍसिड. परत CH3 CH2 COOH. याचं नाव काय असणार आहे, प्रोपिऑन एक ऍसिड. म्हणजे कोणतं, फर्स्ट फॅटी ऍसिड. कसला ऍसिड, फर्स्ट फॅटी ऍसिड. आपण काल बघितलं त्याला तसं का म्हणतात. सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स in which carboxyl group, that is COOH group. Which group? कार्बॉक्सिल ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो, COOH ग्रुप. कार्बॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू अन अल्किल ग्रुप. कार्बॉक्सिल ग्रुप कोणाला बॉन्डेड असतो, अल्किल ग्रुप किंवा हायड्रोजन ऍटम, किंवा आर कॉल्ड एज ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड और अ फॅटी ऍसिड. एक्सेप्शन जो मी तुम्हाला सांगितला तो काय, की फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिडच्या केसमध्ये इथं कार्बनला जॉईन आहे का, COOH ग्रुप कार्बनला जॉईन आहे का, नाही, हायड्रोजनला जॉईन. कोणाला जॉईन आहे, हायड्रोजन. सो एक्सेप्शन, formic acid HCOOH is also classified as aliphatic carboxylic acid, though COOH group is not attached to any carbon. So our example is acetic acid, propionic acid,
आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड OH हा आर तुमचा हायड्रोजन असू शकतो किंवा अल्काइल ग्रुप ही असू शकतो. नाव डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ COOH ग्रुप, डिपेंडिंग ऑन दी, आणि ऑलवेज कीप इन माइंड की अल्डिहाइड असू दे किंवा कार्बॉक्सिलिक ऍसिड असू दे, अल्डिहाइड असू दे किंवा, ह्या दोन्ही केसमध्ये जर दोन ग्रुप असतील तर ते कायम टर्मिनल एंडला असतात. कोणत्या एंडला असतात? कायम आपण टर्मिनल एंडलाच कन्सिडर करत असतो. जे काही ग्रुप्स आहेत कार्बॉक्सिलिक ग्रुप किंवा अल्डिहाइड ग्रुप्स हे कायम कोणत्या एंडला असतात तर टर्मिनल. सो त्या केसमध्ये डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ COOH ग्रुप प्रेझेंट, कार्बॉक्सिलिक ऍसिड्स आर क्लासिफाईड ऍज मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड. मग आपण जेवढे काय फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड, वेलरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड, हे सगळे कोणते ऍसिड्स आहेत तर मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड, कारण त्यामध्ये एकच COOH ग्रुप आहे. ज्या केसमध्ये दोन COOH ग्रुप असतील ते डायकार्बॉक्सिलिक ऍसिड्स. मग त्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड, सुसिनिक ऍसिड, मॅलोइक ऍसिड, ऍडियापिक ऍसिड, ग्लुटॅरिक ऍसिड असे आहेत, आपण बघायचे आहेत पुढे. ठीक आहे. आणि ज्या केसमध्ये किती COH ग्रुप आहेत? 3. आणि हा सिट्रिक ऍसिडचा स्ट्रक्चर पाठ करायचं, हा एक्झामला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सिट्रिक ऍसिडचा स्ट्रक्चर कसा असतो हे बघा. काय करायचं, पहिला CH2 काय आहे तर COOH, मग परत काय असतं तर इथं CH नाही, मधल्या कार्बनला C, इथं काय असते तर COOH, आणि इथं काय असते तर OH, परत इथं काय असते तर CH2 COOH. हा सिट्रिक ऍसिडचा स्ट्रक्चर आहे, हा पाठ करायचा. त्यात पाठ काय करायचं, CETच्या मेन सगळे मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड, सगळे डायकार्बॉक्सिलिक ऍसिड आणि ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड एकच आहे सिट्रिक ऍसिड. त्या सिट्रिक ऍसिड मध्ये COH ग्रुप किती आहेत तर 3 आणि OH ग्रुप किती आहे तर 1. CH2COH आहे, CH2COH आहे, दोन टर्मिनल एंड्स आहेत, आणि मधल्या ह्याला COOH आणि OH. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. आता हे जे डायकार्बॉक्सिलिक ऍसिड आहेत ना, ह्याची आपल्याला सिरीज दिलेली आहे, ती सिरीज आपण बघूया. सगळ्यात बेसिक डायकार्बॉक्सिलिक ऍसिड कोण असतो तर ऑक्झॅलिक ऍसिड. सगळ्यात बेसिक डायकार्बॉक्सिलिक ऍसिड कोण असतं? ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड, मॅलोनिक ऍसिड, सुसेनिक ऍसिड, ऍडियापिक ऍसिड, ग्लुटॅरिक ऍसिड असे नंबर ऑफ कार्बन ऍटम्स फक्त त्यामध्ये काय होत जातात तर वाढत जात असतात. ठीक आहे. नेक्स्ट नाव अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. कोण असणार आहेत अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड रे? कोण असणार आहेत सांगा अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स मध्ये? अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड्स मध्ये कोण असणार आहेत सांगा? अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंग आहे आणि त्याला कोण जॉईन आहे तर COOH ग्रुप. आपण बघितलंय पण की ही बेन्झीन रिंग आहे, C6H6 आहे, त्यातला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतो आणि तिथं H च्या जागी काय येते तर COOH. मग याचं नाव काय सांगा? ह्याचं नाव काय आहे? येस, ह्याचं नाव आहे बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं बाळांनो? काय नाव आहे ह्याचं? बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे, हा बेन्झोइक ऍसिड आहे. त्यानंतर ना नेक्स्ट अजून एक आपण बघितलेलं होतं अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये, हा C6H5OH, आणि इथं काय आलं तर COOH. हा आठवतो का? कोल्बे सिंथेसिस मध्ये आपण प्रिपेअर केलंय ह्याला. कशामध्ये प्रिपेअर केलंय? कोल्बे सिंथेसिस. काय नाव आहे सांगा ह्याचं? सॅलिसिलिक ऍसिड. कसला ऍसिड आहे हा? कसला ऍसिड आहे हा? सॅलिसिलिक ऍसिड. परत आता ह्यामध्ये पण अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये मोनोकार्बॉक्सिलिक आणि डायकार्बॉक्सिलिक असे दोन प्रकार येतात. किती प्रकार येतात? मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड आणि डायकार्बॉक्सिलिक ऍसिड. मग आता बघा हा,
हा C6H5 आहे. H4 घेऊया. इथं COOH आणि इथं पण काय आहे तर COOH. ह्याला फॅटॅलिक ऍसिड म्हणतो. कसला ऍसिड म्हणतो आपण ह्याला? कसला ऍसिड म्हणतो आपण ह्याला? फॅटॅलिक ऍसिड. सिमिलरली हा वाला बघा. इथं फक्त पोझिशन चेंज झाली. COH ग्रुप फर्स्ट आणि कोणत्या पोझिशनला येतं? फोर्थ पोझिशन. इथं फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला COH ग्रुप आहे तर त्याला फॅटॅलिक ऍसिड असं म्हणतो. आणि इथं फर्स्ट आणि फोर्थ पोझिशनला आहे तर आपण त्याला काय म्हणणार आहे? टेरी फॅटॅलिक ऍसिड. नो डाऊट आपण ह्याचं IUPAC नेमिंग बघणार आहे. IUPAC नेमिंग मध्ये फक्त पोझिशन येते. बेन्झिन डायओइक ऍसिड असे येते. 1,2 बेन्झिन 1,2 डायओइक ऍसिड आणि बेन्झिन 1,4 डायओइक काय असणार आहे तर ऍसिड. लक्षात येतंय? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. So these are the compounds in which one or more carboxyl group म्हणजे COH group are attached directly to the aromatic ring. कोणाला डायरेक्टली अटॅच्ड असतात? कोणाला डायरेक्टली अटॅच्ड असतात? अरोमॅटिक रिंग. कोणाला डायरेक्टली अटॅच्ड असतात? अरोमॅटिक रिंग. आता इथं बघा काय यामध्ये नाही. हा वाला बघा. हा अरोमॅटिक रिंग आहे का सांगा मला? हा एलिफॅटिक आहे का अरोमॅटिक कंपाऊंड आहे? हा वाला कंपाऊंड एलिफॅटिक आहे सोप्या भाषेत. हा कारण CH2COOH आहे. म्हणजे तुमचा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो कोणाला जॉईन आहे? कार्बोक्सिलिक ग्रुप कोणाला जॉईन आहे? साइड चेनला जॉईन आहे. फिनिल रिंगला जॉईन. फिनिल रिंगला जर असेल जॉईन तरच तो कोण आहे? जर एखादा COH ग्रुप फिनिल रिंगला जॉईन असेल डायरेक्टली तरच तो कोण आहे? अरोमॅटिक. नाहीतर तो अरोमॅटिक नाहीये. ठीक आहे. इथं बघा. The aromatic compounds in which COOH group is not directly attached to ring are called as side chain aromatic acid. But this side chain aromatic म्हणजेच हे काय आहे तर aliphatic acids आहे. कसले acids आहेत? Aliphatic. Okay. Now carboxylic acids are widely distributed in our nature. ते plants मध्ये पण मिळतात आणि animals मध्ये पण मिळतात. Lactic acid is present in curd दही मध्ये. लॅक्टोज लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. सिट्रिक ऍसिड इज फाउंड इन सिट्रस फ्रुट्स. आंबट पदार्थ जेवढे काय आहेत त्यामध्ये. आणि ऍसिटिक ऍसिड इज अ की इन्ग्रेडियंट ऑफ विनेगर. विनेगर सोर वाईन. विनेगर कोण असतंय? सोर वाईन, तुरट वाईन. ओके. नाव नेक्स्ट बघा. इथं मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की डाय कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कसले ऍसिड्स? हा, ह्या डाय कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये तुम्हाला लक्षात येते का बघा की सगळ्यात पहिला डायकार्बोक्सिलिक ऍसिड कोण आहे तर COOH आणि COOH. किती कार्बन आहे तिथं? 2. दोन्ही COOH आहेत. सगळ्यात बेसिक डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ह्याचं नाव काय आहे तर ऑक्झॅलिक ऍसिड. ह्याचं IUPAC नेमिंग हा फर्स्ट कार्बन आणि हा कसला कार्बन आहे तर सेकंड कार्बन आहे. सो ह्याचं नाव काय असणार आहे तर इथेन. ई रिटेन करायचं. इथेन अल्केनचा ई रिटेन करायचा. जेव्हा सेम फंक्शनल ग्रुप एकापेक्षा जास्त वेळा असतो तेव्हा अल्केनचा ई काय करायचा असतो? रिटेन करायचा असतो. सो इथं इथेन 1,2 डायऑइक काय असणार आहे तर ऍसिड. आता नेक्स्ट बघा. 3 कार्बनचा COH टर्मिनल एंडला आहे आणि CH2 मध्ये आहे. COOH कुठल्या एंडला आहे? टर्मिनल. आणि CH2 कुठे आहे तर मध्ये.
तर परत ह्या केसमध्ये COOH, परत CH2, परत COOH. ह्याचं नाव काय असणार आहे? हा फर्स्ट, सेकंड, थर्ड ठीक आहे, पण ह्याचं कॉमन नेम इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झामला तुम्हाला कॉमन नेम इम्पॉर्टंट आहेत ह्याचे. हा कोण आहे तर मॅलोनिक ऍसिड. ह्या मॅलोनिक ऍसिडला हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे? थर्ड कार्बन आहे. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे? परत किती कार्बन आहे? 3. सो प्रोपेन पूर्ण लिहायचं. 1,3 काय असणार आहे तर डायऑइक ऍसिड. प्रोपेन 1,3 काय असणार आहे? डायऑइक काय असणार आहे तर ऍसिड असणार आहे. नेक्स्ट बघा, परत COOH, नेक्स्ट CH2, नेक्स्ट CH2, परत काय तर COOH. टोटल कार्बन किती आहेत सांगा मला? टोटल कार्बन किती आहेत? 4. आणि डायकार्बोक्सिलिक ऍसिडच आहे, आणि डायकार्बोक्सिलिक ऍसिडच्या केसमध्ये फर्स्ट आणि लास्ट कार्बनला COH ग्रुप असते असं आपण गृहीत धरायचं. टर्मिनल एंड कोण आहे? जिथं 2 COOH ग्रुप प्रेझेंट आहेत. मग ह्याचं नाव काय असणार आहे? सुसिनिक ऍसिड. काय नाव आहे याचं? सुसिनिक ऍसिड. कॉमन नेम. IUPAC नेम, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन. मग इथं टोटल कार्बन 4 आहेत, तर ह्याचं नाव काय येणार आहे? ब्युटेन 1,4 काय असणार आहे तर डायऑइक काय असणार आहे तर ऍसिड. नेक्स्ट COOH, इथं CH2 3 टाइम्स लिहिते. इथं CH2 3 टाइम्स लिहिते म्हणजे CH2 तीनदा आहे. इथं CH2 कितींदा आहे? इथं CH2 कितींदा असणार आहे? तीनदा. पर इथं काय असणार आहे तर COOH. टोटल कार्बन किती आहे? टोटल कार्बन किती आहे? 5. 5 कार्बनला नाव काय आहे सांगा? ग्लुटॅरिक ऍसिड. काय नाव आहे याचं? कॉमन नेम काय आहे? कॉमन नेम काय आहे? आणि IUPAC नेम काय असणार आहे? हा फर्स्ट, इथं सेकंड, थर्ड आणि काय येणार आहे? फोर्थ, आणि इथं काय येणार आहे? 5. सो याचं नाव काय आहे तर पेंटेन 1,5 डायऑइक ऍसिड. पेंटेन 1,5 डायऑइक काय असणार आहे तर ऍसिड. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? नेक्स्ट ऍडियापिक ऍसिड, सगळ्यात फेवरेट आहे, कारण पॉलिमर केमिस्ट्री आपण जो टॉपिक बघणार आहे लास्टचा, त्या पॉलिमर केमिस्ट्री मध्ये ना ऍडियापिक ऍसिड वापरलाय. नायलॉन 66, नायलॉनचे थ्रेड्स असतात ना, मग त्या नायलॉनच्या थ्रेड्स मध्ये जो कंटेंट असतो तो ऍडियापिक ऍसिडचा असतो. ऍडियापिक ऍसिड बघा, परत COOH, इथं काय येणार आहे? CH2 किती टाइम्स येणार आहे? 4 टाइम्स. परत काय येणार आहे? COOH. सो टोटल कार्बन किती होणार आहेत तर 6. 6 कार्बन आणि डायकार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर त्याचं नाव काय असते तर ऍडियापिक ऍसिड. काय नाव असते? काय नाव असते? ऍडियापिक ऍसिड. आणि IUPAC नेम काय असणार आहे? हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा काय येणार आहे तर 6. सो टोटल कार्बन किती आहेत? 6. 6 कार्बनचा कोण असणार आहे तर हेक्सेन 1,6 काय असणार आहे तर डायऑइक ऍसिड. मी परत सांगते, CET ला हे डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स, मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड मधला सिट्रिक ऍसिड हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन CET ला ह्यातलेच विचारले जातात नेमिंगचे. समजतंय? 2 कार्बनचा ऑक्झॅलिक ऍसिड आहे, 3 कार्बनचा मॅलोनिक ऍसिड आहे, 4 कार्बनचा सुसिनिक ऍसिड आहे, 5 कार्बनचा ग्लुटॅरिक ऍसिड आहे, 6 कार्बनचा ऍडियापिक ऍसिड आहे, आणि हे नॉर्मल कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत. त्यातला एक म्हणजे राहिलाय म्हणजे तो
कोणता मला सांगा? हा HCOOH. हा कोण आहे सांगा? HCOOH मधला फॉर्मिक काय आहे तर ऍसिड. सो एका कार्बन एकच COH ग्रुप आहे तर फॉर्मिक, 2 टोटल कार्बन आहेत तर ऍसिटिक, 3 कार्बन असतील तर प्रोपिओनिक, 4 कार्बन असतील तर ब्युट्रिक, 5 कार्बन असतील तर वेल्ड्रिक आणि 6 कार्बन असतील तर कोण असणार आहे तर कॅप्रोइक ऍसिड. आणि आपण अजून एक कोणता बघितला तर सिट्रिक ऍसिड एक बघितला. सिट्रिक ऍसिडचं स्ट्रक्चर समजतंय का बघा? सिट्रिक ऍसिडचं स्ट्रक्चर समजतंय का बघा? सिट्रिक ऍसिड मध्ये टोटल CH2COOH, CCOOH आणि परत काय येणार आहे तर CH2COOH. लक्षात येते इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? नोट डाऊन करून घ्या, हेडिंग टाका. आता इथं बघा, आपण इंट्रोडक्शन बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं आणि आता आपण काय बघतोय तर नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर मध्ये हा जो चार्ट आहे हा इम्पॉर्टंट चार्ट आहे आणि हा तसा बघितला तर आधारनिमा आपण बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला IUPAC नेमिंग आहे. कसला नेमिंग इम्पॉर्टंट आहे तर कसला नेमिंग इम्पॉर्टंट आहे तर IUPAC नेमिंग. तुम्ही लक्ष देऊन बघितला तर इथं सगळे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत. सगळे कोण आहेत? आणि इथं सेम स्ट्रक्चर सेम, फक्त कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय झालंय तर अल्डिहाइड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय झालेलं आहे म्हणजे COOH च्या जागी झालंय CHO. आणि आपण फॅमिलीज जेव्हा डिस्कस केले त्या फॅमिलीजच्या वेळी आपण डिटेल मध्ये डिस्कस केलं की IC ऍसिड हे अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होते कॉमन नेमिंग मध्ये. कशामध्ये? आणि IUPAC नेमिंग मध्ये एखादा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तर त्याचा अल्केन लिहिलाय, हा अल्केन आहे, त्या अल्केनचा ई रिप्लेस करायचा, अल्केनचा ई रिप्लेस करून काय लिहायचं? ऑइक ऍसिड. अल्केनचा ई रिप्लेस करून आपण काय लिहितो तर ऑइक ऍसिड. मी काय सांगते लक्षात येते का बघा? अल्केनचा ई रिप्लेस करून आपण काय लिहितो तर ऑइक ऍसिड. जरा इथं लक्ष द्या, फक्त 2 गोष्टी सांगायच्या आहेत, लक्ष द्या. त्यानंतर मग आपण त्याचं नॉमेनक्लेचर डिटेल मध्ये डिस्कस करूया. आता हा HCOOH आहे, ह्याचं नाव नो डाऊट फॉर्मिक ऍसिड आहे कॉमन नेमिंग मध्ये. IUPAC नेमिंग मध्ये इथं कार्बन किती आहे? 1, म्हणजे अल्केन. अल्केन म्हणजे हा कोण असणार आहे? मिथेन. ह्या मिथेनचा ई काय होणार आहे? रिप्लेस. मिथेनचा ई रिप्लेस होऊन काय येणार आहे? ऑइक ऍसिड. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? मिथेन ऑइक ऍसिड. काय होणार आहे? काय असणार आहे? मिथेन ऑइक ऍसिड. काय होणार आहे? मिथेन ऑइक ऍसिड. नेक्स्ट CH3COOH. 2 कार्बन आहेत ना? ऍसिटिक ऍसिड कॉमन नेम आहे. IUPAC नेमिंगला मी तुम्हाला काय म्हटलं? अल्केन लिहायचं. अल्केन म्हणजे इथं काय येणार आहे? इथेन. इथेनचं ई काढायचं आणि इथं काय लिहायचं? ऑइक काय येणार आहे तर ऍसिड. माझं नाव काय येणार आहे तर इथेनॉइक ऍसिड. आता परत लक्ष द्या, हा HCOOH च्या जागे मी इथं असं केलं HCHO, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऐवजी काय लिहिलं मी? अल्डिहाइड. हा परत IUPAC नेमिंग मध्ये अल्केन मिथेन आहे ना, हा मिथेन. मिथेनचा ई रिप्लेस करायचं, मिथेनचा ई रिप्लेस करायचं आणि काय लिहायचं? AL. काय येणार आहे? मिथेनॉल. काय येणार आहे? मिथेनॉल. परत CH3COOH चं काय येणार आहे? CH3CHO. CH3CHO इथेन. इथेनचं ई रिप्लेस करायचं आणि काय लिहायचं? AL. काय येणार आहे? इथेनॉल. काय येणार आहे? इथेनॉल. काय नाव येणार आहे? इथेनॉल. हा कोण आहे? मिथेनॉइक ऍसिड. हा कोण आहे? मिथेनॉल. हा कोण आहे? इथेनॉइक ऍसिड. हा कोण आहे तर इथेनॉल. मला IUPAC नेमिंग सांगायचे आहेत. कॉमन नेमिंग आपण बघितलं याचं. IUPAC नेमिंग समजून घ्या. अल्केनचं ई काढायचं आणि काय ऍड होणार आहे? ऑइक ऍसिड. अल्केनचं ई काढायचं
अल्केनचं ई काढलं तर काय येणार आहे? अल्केन ऑइक काय असणार आहे? ऍसिड. मिथेन अल्डिहाइड मध्ये अल्केनचं ई काढायचं आणि काय लिहायचं? एल. म्हणजे काय येणार आहे? अल्केनाल. अल्केनॉइक ऍसिड, अल्केनॉल. अल्केन ऑइक एसिड, अल्केनॉल. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? आणि हाच सेम सिंपल फेनॉमेना फंडा वापरायचा कोणाच्या नेमिंगला? अल्डिहाइड्सच्या आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या. कारण का ते दोन्ही कझिन्स आहेत. अल्डिहाइड्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स काय आहेत? कझिन्स. का कझिन्स आहेत? तर इथं सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड काय आहे? OH. आणि इथं काय आहे? सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड काय आहे? H. जरासा जीन मध्ये काय झालेला आहे तर फरक. OH आणि काय आहे? H. ह्याला रिप्रेझेंट करताना आपण कसं रिप्रेझेंट करतो? COOH. आणि ह्याला रिप्रेझेंट करताना आपण कसा रिप्रेझेंट करतो? CHO. आणि हे दोन्ही कायम कोणत्या एंडला असतात? तर टर्मिनल एंडला. कोणत्या एंडला असतात? हा. जर दोन जरी असतील तर ते दोन्ही टर्मिनल एंडलाच असणार आहे. नंबरिंग असं करायचं की एकाला फर्स्ट असेल तर दुसऱ्याला लास्ट. मग राहिलेली चेन कितीही मोठी असू दे निमिष, किंवा कितीही छोटी असू दे, राहिलेली चेन कितीही मोठी असू दे किंवा कितीही छोटी असू दे, काय फरक पडणार नाही. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके फाईन. आता इथं बघा फॉर्मिक ऍसिड आहे. फॉर्मिक ऍसिड स्ट्रक्चर बघा रे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं, मार खाणार आहे ना, फट्ट करून देणार एकच. इथं बघा HCOOH आहे. इथला स्ट्रक्चर बघा, हा कोण आहे? HCOO काय आहे तर H, म्हणजे एकच कार्बन. एकच कार्बनचं कोण असतंय? एकच कार्बनचं नाव काय आहे? एकच कार्बनचं नाव काय आहे तर फॉर्मिक ऍसिड. त्या फॉर्मिक ऍसिडलाच आपण काय म्हणतो? फॉर्मिक ऍसिडलाच आपण काय म्हणतो? मिथेन ऑइक ऍसिड. मिथेनचा ई काढला आणि काय लिहिलं तर ऑइक ऍसिड. आता ऍसिटिक ऍसिड CH3COOH. CH3COOH कोण आहे तर ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडला किती कार्बन आहेत? दोन. दोन कार्बन आहेत म्हणजे त्याचं नाव काय असणार आहे? इथेन ऑइक ऍसिड. काय नाव असणार आहे त्याचं? काय नाव असणार आहे त्याचा? इथेन ऑइक ऍसिड. ठीक आहे. CH3CH2COOH किती कार्बन आहेत? तीन. म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड, फर्स्ट फॅटी ऍसिड. हे कॉमन नेम आहे प्रोपिओनिक ऍसिड. पण आयुपीएससी नेम प्रोपेन. प्रोपेन. ई काढलं आणि काय लिहिलं? ऑइक ऍसिड. प्रोपिओनिक हा नाव वेगळा, प्रोपेनॉइक हा नाव वेगळा. प्रोपिओनिक कॉमन नेमिंग. प्रोपिओनिक फर्स्ट फॅटी ऍसिड. प्रोपिओनिक फर्स्ट फॅटी ऍसिड कॉमन नेम. आयुपीएससी नेम प्रोपेन ऑइक ऍसिड. प्रोपेन ऑइक ऍसिड. ठीक आहे. नेक्स्ट, हे स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4 आहेत. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहेत म्हणजे स्ट्रेट चेन आहे म्हणून एन ब्युट्रिक ऍसिड, कारण त्यामध्ये आयसो पण पॉसिबल आहे. काय पॉसिबल आहे? आयसो दाखवते. हा एन ब्युट्रिक ऍसिडलाच ह्याला नंबरिंग करा. हा फर्स्ट कार्बन नंबरिंग करणं गरजेचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ब्युटेन ऑइक ऍसिड. काय नाव आहे याचं? आता इथं बघा, हा स्ट्रक्चर बघा. हा CH3 ट्वाइस CHCOH कसा आहे बघा. हा CH3 CH परत COOH आणि इथं काय येणार आहे तर CH3. हा आयसोब्युट्रिक ऍसिड आहे. आयसोब्युटेनचा भाऊ. कोणाचा भाऊ आहे हा? हा कोणाचा भाऊ नाही? आयसोब्युटेनचा. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड. आयसोब्युटेनचा भाऊ. टर्मिनल एंड पासून सेकंड नेक्स्ट कार्बनला मिथाइल ग्रुप आहे म्हणून ह्याला आयसोब्युट्रिक ऍसिड म्हणतो. ठीक आहे. आयसोब्युट्रिक ऍसिडलाच अजून एक कॉमन नेमिंग मध्ये पॉसिबल आहे. हा हे बघा, कार्बोक्सिलिक ऍसिडला जॉईन असणारा कार्बन कसला कार्बन असतो तर अल्फा.
त्याच्या बाजूचा कार्बन कोण असतो तर बीटा, म्हणजे याचं नाव काय असणार आहे अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड. काय नाव आहे याचं, काय नाव आहे याचं अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड. कॉमन नेमिंग IUPAC नेमिंग मध्ये सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियरर. सो इथं सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे. कोणत्या पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, मग सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे म्हणून याचं नाव काय आलं 2 मिथिल प्रोपेन ऑइक ऍसिड. प्रोपेन ऑइक ऍसिड 4 कार्बन नाही, इथं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन काउंट केले आपण, स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन काउंट केले 3, स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन काउंट केले 3. ठीक आहे. नेक्स्ट इथं बघा, हा ऍक्रिलिक ऍसिड म्हणजे हा विनिलिक आहे तसा बघितला तर, हा कोण आहे सांगा, खालचा वाला जो एक्झाम्पल आहे हा कशाचा आहे सांगा, विनिलिक कार्बन आहे. बघा ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, ज्या कार्बनला त्याच कार्बनला COH ग्रुप आहे, ह्याचं कॉमन नेम काय आहे ऍक्रिलिक ऍसिड. कॉमन नेम काय आहे, IUPAC नेम काय असणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय तर थर्ड कार्बन. प्रायोरिटी कार्बोक्सिलिक ऍसिडची सगळ्यात काय असते जास्त. सो सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आला, इथं सेकंड पोझिशनला काय आला डबल बॉन्ड, म्हणून याचं नाव काय येणार आहे प्रोप. सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे, सो प्रोप डॅश 2-EN ऑइक ऍसिड. प्रोप डॅश 2-EN ऑइक ऍसिड, ऍक्रिलिक ऍसिड. नेक्स्ट हा कोण आहे, डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे ना. डायकार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव काय आहे कॉमन नेम, 2 कार्बनचं डायकार्बोक्सिलिक ऍसिड ऑक्झॅलिक ऍसिड, 3 कार्बनचं डायकार्बोक्सिलिक ऍसिड मॅलोनिक ऍसिड, 4 कार्बनचं डायकार्बोक्सिलिक ऍसिड सुसेनिक ऍसिड, 5 कार्बनचा ग्लुटॅरिक ऍसिड आणि 6 कार्बनचा ऍडियापिक ऍसिड. ठीक आहे. नेक्स्ट हा ऑक्झॅलिक ऍसिडला बघा इथेन डायओइक ऍसिड, आपण ह्याला नंबरिंग पण केलेलं, इथेन 1,2 डायओइक ऍसिड. काय येणार आहे इथेन 1,2 काय असणार आहे डायओइक ऍसिड. ठीक आहे. आता हा सगळ्यात सोपा भाषेतला बेन्झीन रिंग आहे, त्याला COH जॉईन केलेला आहे. बेन्झीन रिंग त्याला COH जॉईन केलेला आहे, ह्याचं नाव काय असणार आहे बेन्झोइक ऍसिड. ह्याचं अजून एक नाव आहे बेन्झीन कार्ब ऑक्झिलिक ऍसिड असंही म्हणतात ह्याला. काय म्हणतात आपण याला बेन्झीन कार्ब ऑक्झिलिक. नेक्स्ट इथं बघा टोल्यून असतात, टोल्यून हा C6H5 आहे, ह्या C6H5 ला CH3 जॉईन असेल तर हा टोल्यून असतो. कोण असतो टोल्यून. आता जर याला COOH ग्रुप जॉईन झाला तर COH ग्रुपची प्रायोरिटी काय असणार आहे जास्त, मग याची प्रायोरिटी जास्त आहे तर ही मेन पोझिशन आणि ही कोणती पोझिशन झाली तर ऑर्थो, म्हणजे याचं नाव काय असणार आहे ऑर्थो टोल्युइक ऍसिड. काय नाव येणार आहे याचं ऑर्थो टोल्युइक ऍसिड. समझ में आ रहा है क्या, यस और नो. आता आपण अजून एक बघितलेलं होतं C6H4 C6H5OH म्हणजे फिनॉल होता. काय होता फिनॉल, आणि त्या फिनॉलला कोलबेस सिंथेसिस ना तिथं COH जॉईन केला तर कोण काय झाला तो सॅलिसिलिक ऍसिड. मग याचं नाव काय आपण लिहितो ऑर्थो सॅलिसिलिक काय असणार आहे तर ऍसिड. IUPAC नेम ह्या केस मध्ये हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड. ह्याचं हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. आता तेच इथं डायकार्बोक्सिलिक ऍसिडच्या केस मध्ये इथं फर्स्ट पोझिशनला COH आहे आणि सेकंड पोझिशनला पण काय आहे COOH. फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पोझिशनला COH असेल तर हे फॅटॅलिक ऍसिड. कसला ऍसिड, आणि IUPAC नेम काय असणार आहे याचा बेन्झीन 1,2 डायओइक ऍसिड. काय नाव असणार आहे याचं बेन्झीन 1,2 डायओइक काय असणार आहे तर ऍसिड. लक्षात येतंय का
येस ऑर नो? येस ऑर नो? आता हाच ग्रुप C6H5 सॉरी C6H4 COOH COOH ह्याच डायकार्बोक्सिलिक ऍसिडच आहे, पण फथॅलिक ऍसिड ऐवजी याचं नाव काय येणार आहे तर टेरिफथॅलिक ऍसिड. आणि टेरिफथॅलिक ऍसिड फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन ह्याचं नाव येताना काय येणार आहे बेन्झीन 1,4 डायऑइक ऍसिड. काय नाव येणार याचं बेन्झीन 1,4 डायऑइक ऍसिड. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? इथं बघा बेन्झोइक ऍसिड हा बेन्झोइक ऍसिड कॉमन नेम पण बेन्झोइक ऍसिड, आयुपीएससी नेमिंग पण काय येणार आहे बेन्झोइक ऍसिड. इथं बघा COOH आणि CH3 मी काय म्हटलं फक्त CH3 बेन्झीन रिंगला असेल तर तो टोल्यून झाला, आता तिथं COH ग्रुप पण जॉईन झाला म्हणून ह्याला नाव काय देणार आहे तर ऑर्थोटोल्युइक ऍसिड. ह्या ऑर्थोटोल्युइक ऍसिडच आयुपीएससी नेमिंग काय असणार आहे हा फर्स्ट कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर सेकंड कार्बन आहे. हा सेकंड कार्बन आहे म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर 2-मिथाइल बेन्झोइक ऍसिड. काय नाव येणार आहे 2-मिथाइल बेन्झोइक ऍसिड. हे आपण कोलबेस सिंथेसिसला बघितलंय. कोणाला बघितलंय? मग कोलबेस सिंथेसिसला हा फर्स्ट कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे सेकंड. कोलबेस सिंथेसिस मध्ये COH ग्रुप जर जॉईन झाला फिनॉलला तर त्याला आपण सॅलिसिलिक ऍसिड म्हणतो. कसला ऍसिड म्हणतो? कसला ऍसिड म्हणतो? सॅलिसिलिक ऍसिड. ह्या सॅलिसिलिक ऍसिडला सेकंड कार्बनला OH आहे म्हणून 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला COH ग्रुप असेल तर फथॅलिक ऍसिड, फर्स्ट आणि फोर्थ पोझिशनला COH ग्रुप असेल तर टेरिफथॅलिक ऍसिड. इथं स्ट्रक्चर नाही दिलेलं पण मी दाखवलं तुम्हाला टेरिफथॅलिक ऍसिड. मग याचंच नाव बेन्झीन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. हा सायक्लोहेक्सेन आहे बाळांनो. कोण आहे हा? मग याचं नाव काय असणार आहे सायक्लोहेक्सिल कार्ब ऑक्झिलिक ऍसिड. त्यामध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असा काहीही आहे का? नाहीये. सो हा कोण आहे तर सायक्लोहेक्सिल कार्बॉक्झिलिक ऍसिड असणार आहे आणि इथं फक्त सायक्लोहेक्सिलचं सायक्लोहेक्सेन होणार. हे जात नाही इथून ठीक आहे. सायक्लो हेक्झिलचं काय होणार आहे तर सायक्लोहेक्सेन. मी काय सांगते लक्षात येते का बघा सायक्लोहेक्सिलचं फक्त काय होणार आहे तर सायक्लोहेक्सिलचं फक्त काय होणार आहे सायक्लोहेक्सेन. हे सगळे स्ट्रक्चर आहे तसे आहेत इथं, सगळे आहे तसे आहेत. फंक्शनल ग्रुप काय झालेला आहे चेंज. पर्पसली असं दिलंय कझिन्स आहेत ते, जरासं नावामध्ये फरक पडतो. समजते का? मग फॉर्मिक ऍसिडचं इथं काय झालं तर फॉर्माल्डिहाइड. मग मिथेनॉइक ऍसिडचं काय होणार आहे तर मिथेनॉल. ऍसिटिक ऍसिडचं काय होणार आहे ऍसिटाल्डिहाइड. प्रोपियोनॉल्डिहाइडचं काय प्रोपियोनिक ऍसिडचं काय होणार आहे प्रोपियोनॉल्डिहाइड. ब्युट्रिक ऍसिडचं काय होणार आहे ब्युट्राल्डिहाइड. आयसोब्युट्रिक ऍसिड कसला ऍसिड आयसो कसला ऍसिड बाळांनो आयसोब्युट्रिक ऍसिडचं इथं काय होणार आहे तर आयसोब्युट्राल्डिहाइड. परत हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर बीटा. ह्याचं नाव काय येणार आहे अल्फा मिथिल प्रोपियॉन अल्डिहाइड. आयुपीएससी नेमिंगला हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन हा थर्ड कार्बन 2-मिथिल काय येणार आहे तर प्रोपेनॉल. नेक्स्ट इथं ऍक्रिलिक ऍसिड आहे. ह्या ऍक्रिलिकचं काय होतंय ऍक्रोलिन. ऍक्रिलिकचं काय होतंय अल्डिहाइड मध्ये ऍक्रिलिक ऍसिड कशामध्ये लिहितात तर ऍक्रोलिन. फरक काय नाहीये CH ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनला अल्डिहाइड ग्रुप आहे. अनुष्का ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनला कोणता ग्रुप आहे तर CHO ग्रुप आहे ऍक्रोलिन. ह्याचं नाव काय असणार आहे हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन प्रोप-2-EN-1-1 प्रोप-2-EN-1 काय येणार आहे AL. नेक्स्ट मला सांगा हा ऑक्झॅलिक ऍसिड होता ना, हा कोण असणार आहे तर ऑक्झाल्डिहाइड. ह्याला ग्लायकोऑक्झाली म्हणतात. काय म्हणतात ह्याला ग्लायकोऑक्झाल. ओके ह्याच इथेनॉइक एथेन डायओइक ऍसिडच्या ऐवजी इथं काय येणार आहे तर इथेन डायऑल.
हा परत बेन्झोइक ऍसिड होता, तसंच हा बेन्झाल्डिहाइड किंवा बेन्झिन कार्बाल्डिहाइड. इथं ऑर्थोटोल्युइक ऍसिड होता COOH ग्रुपमुळे, इथं ऑर्थोटोल्यू काय असणार आहे, अल्डिहाइड. परत हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड, त्यामुळे 2 मिथिल बेन्झ अल्डिहाइड. हा आपण कोलबे सिंथेसिस न बनवलेलं होतं, हे आपण रिमस स्टीमन रिएक्शन न बनवलेलं होतं, सॅलिसिल अल्डिहाइड. मग परत सॅलिसिल अल्डिहाइड हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, सो 2 हायड्रॉक्सी काय असणार आहे तर बेन्झ अल्डिहाइड. नेक्स्ट इथं फटॅलिक ऍसिड आहे, फर्स्ट आणि सेकंड कार्बनला COH ग्रुप आहे, इथं फर्स्ट आणि सेकंड कार्बनला CHO ग्रुप आहे, फटॅल अल्डिहाइड. मग इथं बेन्झिन 1,2 डायकार्बाल्डिहाइड, इथं बेन्झिन 1,2 डायकार्बॉक्झिलिक ऍसिड. परत इथलं स्ट्रक्चर बघा, हा कशी होती, ओपन रिंग आहे, पण त्यामध्ये डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड नाहीये. इथं पण तसंच आहे, इथं वरती स्ट्रक्चर लिहिते याचं, अशी तुम्हाला रिंग दिसेल आणि त्या रिंगला फक्त काय आहे तर CHO. तर ह्याचं नाव काय असणार आहे, कॉमन नेम ऍक्च्युली सायक्लोहेक्सिल अल्डिहाइड असायला पाहिजे, सायक्लोहेक्सेन नाही, सायक्लोहेक्सिल अल्डिहाइड. आणि इथं काय येणार आहे, सायक्लोहेक्सेन कार्ब अल्डिहाइड. समजतंय का, ह्याचं नेमिंग किती जुडलेलं आहे हे समजतंय का, कॉमन नेमिंग असू दे किंवा IUPAC. हेडिंग टाका, नॉमेनक्लेचर ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड पहिला, आणि कार्बॉक्सिलिक ऍसिडचे सगळे स्ट्रक्चर्स लिहायचे. मग हेडिंग टाकायचं नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स, आणि पुढचं आपण बघणार ते कीटोन बघणार. हे लिहून घ्या पहिला सगळे स्ट्रक्चर्स. Now we are going to discuss the nomenclature of ketones. कोणाचं नॉमेनक्लेचर डिस्कस करायचं, कीटोन्स. मी तुम्हाला काय काय सांगितलं कीटोन मध्ये, कीटोन मध्ये काय असते ग्रुप RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय असते तर R. हा कीटोनचं काय आहे तर रिप्रेझेंटेशन. या केस मध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असू शकतात किंवा दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात तर वेगळे असू शकतात, किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप काय असू शकतात तर सेम असू शकतात, किंवा एक अरोमॅटिक आणि एक काय असू शकतो तर अल्किल ग्रुप असू शकतो. ठीक आहे, तर या केस मध्ये बघा CH3C डबल बॉन्ड O CH3 हा सिंपल कीटोन आहे का मिक्स्ड कीटोन आहे, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3, दोन्ही अल्काइल ग्रुप्स काय आहेत तर सेम आहेत, दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत तर सिंपल कीटोन आहे. आता कॉमन नेमिंग कसं केलं जातं की कार्बोनिल कार्बनला किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत आणि कोणते आहेत, मग दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम आहेत म्हणून याचं नाव काय येणार आहे, हा पण मिथिल आहे, हा पण मिथिल आहे, त्यामुळे याचं नाव काय येणार आहे डायमिथिल कीटोन. काय नाव येणार आहे याचं, काय नाव येणार आहे याचं, डायमिथिल कीटोन. आता ह्या डायमिथिल कीटोनचाच कॉमन नेम अजून एक आहे ऍसिटोन, पाठ करायचं. कीटोनला मिनिमम 3 कार्बन लागतात निबिश, कीटोनला मिनिमम किती कार्बन लागतात 3. तुम्हाला अल्डिहाइड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड एका कार्बनचा पण चालतो, पण कीटोनला मिनिमम किती कार्बन लागतात 3. 3 कार्बन असल्याशिवाय कीटोन फॉर्म व्हायचा संबंधच येत नाही. तो सगळ्यात बेसिक जो कीटोन आहे 3 कार्बनचा CH3C डबल बॉन्ड CH3 त्याला डायमिथिल कीटोन म्हणतो, आणि त्याचंच नाव काय आहे तर ऍसिटोन. त्याचं नाव काय आहे, आणि IUPAC नेमिंग मध्ये सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियरर. आणि दुसरं काय तर तुमचं जे अल्केन आहे त्या अल्केनचा ई रिप्लेस करायचं, अल्केनचा ई रिप्लेस करायचं आणि काय लिहायचं तर ONE, म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर अल्केनॉन. काय येणार आहे याचं नाव, काय येणार आहे याचं नाव अल्केनॉन. सो इथं बघा हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, इथं 2 लिहायची गरज नाही कीटोन जर तुम्ही लिहिला तर, कारण कोणती पोझिशन पॉसिबल नसते, सेकंडच पोझिशन पॉसिबल असते कीटोनला. आणि कीटोनचा C डबल बॉन्ड O ग्रुप हा कायम नॉन टर्मिनल एंडला प्रेझेंट असतो स्वराज्य. कोणत्या एंडला प्रेझेंट असतो, टर्मिनल एंडला प्रेझेंट नसतो. म्हणजे हा काय असणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, सो याचं नाव काय असणार आहे तर प्रोपेन -2 ONE, किंवा आपण याला फक्त प्रोपेनॉन पण लिहू शकतो, प्रोपेन
2-ONE असं लिहिलं तरी पण चालतंय किंवा 2 नाही लिहिलं तरी पण चालतंय. आता नेक्स्ट बघा, CH3 इथं एक्स्ट्राचं एक लिहिते, CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. परत हा सिंपल कीटोन आहे का मिक्स्ड कीटोन आहे? हा जो वरती लिहिलाय हा सिंपल कीटोन आहे का मिक्स्ड कीटोन आहे? सिंपल, कारण दोन्ही ग्रुप काय आहेत तर सेम. याचं नाव काय असणार आहे? डायइथिल. काय डायइथिल? डायइथिल कीटोन. ह्या डायइथिल कीटोनचं IUPAC नेमिंग, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियरर. सो दोन्ही मध्ये पण सेमच आहे. सो हा फर्स्ट कार्बन, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन. पण इथं C डबल बॉन्ड O ची पोझिशन लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण पेंटेन डॅश 2-ONE पण पॉसिबल आहे आणि पेंटेन डॅश 3-ONE पण पॉसिबल आहे. लिहिल्या सो इथं पेंटेन डॅश 3- काय येणार आहे तर ONE. इथं नंबर लोखंड दाखवणं खूप खूप गरजेचं आहे. समजतंय? आता नेक्स्ट बघा, हा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा मिक्स्ड कीटोन आहे. शौर्या, कसला कीटोन आहे? मिक्स्ड कीटोन, कारण इथं इथिल ग्रुप आहे आणि इथं कसला ग्रुप आहे तर मिथिल. याचा IUPAC नेम काय असणार आहे? इथिल मिथिल कीटोन. अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्किल ग्रुपला कसलं ऑर्डर द्यायचं? अल्किल ग्रुपला कसलं ऑर्डर द्यायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे याचं नाव काय असणार आहे? इथिल मिथिल कीटोन. IUPAC नेम, select the longest continuous chain, start numbering from that side where functional group is nearer. So we'll start numbering from which side? Left side or right side? We'll start numbering from left side, because from left side second position ला मार्क दिला था. येऊन मस्त पैकी इशारे बिशारे जो चल रहे हैं ना, प्यारे प्यारे मार्क. हा सेकंड पोझिशनला काय आहे तर C डबल बॉन्ड O. पण लिहायची गरज नाहीये. ब्युटेनला टोटल कार्बन किती असणार आहे? 4. आणि पॉसिबली टर्मिनल एंडला तर C डबल बॉन्ड कधी असू शकत नाही. नॉन टर्मिनललाच असणार आहे, तो सेकंड पोझिशनलाच असणार आहे. मग तुम्ही फक्त तिथं ब्युटेन नॉन जरी लिहिला तरी चालेल, किंवा तुम्हाला दाखवायचं असेल की सेकंड पोझिशनला आहे ते जरी लिहिलं तरी पण चालेल. समझ में आ रहा है? येस और नो? नेक्स्ट बघा, हा मिथिल ग्रुप आहे CH3 आणि हा CH2 CH2 CH3 प्रोपिल ग्रुप आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर, मिथिल एन प्रोपिल, स्ट्रेट चेन मध्ये प्रोपिल आहे, कारण त्यामध्ये आयसोप्रोपिलची पण पॉसिबिलिटी असते. कशाची पॉसिबिलिटी असते? कशाची पॉसिबिलिटी असते? आयसोप्रोपिलची. त्याचं नाव काय असणार आहे? मिथिल एन प्रोपिल काय असणार आहे तर कीटोन. आणि हा मिथिल एन प्रोपिल कीटोनचा IUPAC नेमिंग, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेयर फंक्शनल ग्रुप इज नियरर. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा काय आहे तर फिफ्थ कार्बन. टोटल कार्बन किती आहेत? 5. सो याचं नाव काय येणार आहे? पेंटेन डॅश 2- काय येणार आहे तर ONE. काय नाव येणार आहे? पेंटेन डॅश 2- काय येणार आहे तर ONE. आता पुढे परत हा डायइथिल कीटोन आहे. हा डायइथिल कीटोन मी तुम्हाला दाखवलाय वरती. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 डायइथिल कीटोन, पेंटेन डॅश 3- काय येणार आहे? ONE. हे दोन्ही पोझिशन आयसोमेरिझम्स आहेत. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय आहे? सेम. पण पोझिशन ऑफ कार्बोनिल ग्रुप काय झाली? चेंज. एका केसमध्ये पोझिशन सेकंडला आहे आणि एका केसमध्ये पोझिशन थर्ड. पेंटेन डॅश 2- ONE, पेंटेन डॅश 3- ONE. नेक्स्ट CH3 CHBr C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. नॉर्मली तर नंबरिंग हे तर काय झालं? हा अल्फा पोझिशन झालं. ह्या अल्फाला ब्रोमीन आहे, कारण C डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप झाला. मग C डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप झाला तर अल्फा ब्रोमो इथाइल, अल्फा अल्फा पोझिशनला ब्रोमीन आहे, अल्फा ब्रोमो इथाइल, मग N प्रोपाइल, अल्फा ब्रोमो इथाइल आणि मग N प्रोपाइल काय झाला? कीटोन. हे कॉमन नेमिंग झालं. IUPAC नेमिंग, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियरर.
नंबरिंग तर इथूनच होणार आहे. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ. याचं नाव काय येणार आहे? 2 डॅश ब्रोमो. सेकंड पोझिशनला ब्रोमीन आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. 2 डॅश ब्रोमो. टोटल कार्बन किती आहेत? 6. आणि 6 हेक्झेनॉन येणार, पण हेक्झेनॉन मध्ये थर्ड पोझिशनला काय येणार आहे? सी डबल बॉन्ड. सो 2 डॅश ब्रोमो हेक्झेन डॅश 3 डॅश काय येणार आहे तर ONe. नेक्स्ट, हा वाला स्ट्रक्चर बघा. हा स्ट्रक्चर तुम्हाला समजायला पाहिजे. मेसेटिल ऑक्साइड, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. मेसेटिल ऑक्साइडचं आपण ऍसिटोन बघितला, ऍसिटोन बघितला ना आपण. हा इथं बघा, CH3 CCH3 डबल बॉन्ड O. मी असा केला डायमिथिल कीटोन एल शेप मध्ये. ठीक आहे, CH3 CCH3 डबल बॉन्ड O. अजून एक लिहिते, CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय लिहितंय? CH3. इथं काय करते बघा, ह्याचा ऑक्सिजन आणि ह्यातला दुसऱ्या कीटोन मधला, दुसऱ्या डायमिथिल कीटोन मधले 2 हायड्रोजन, दुसऱ्या डायमिथिल कीटोन मधले ते रिमूव्ह केला आणि या दोघांना जॉईन करून टाकले. तर हा CH3C CH3 डबल बॉन्ड, 2 हायड्रोजन काढले ना, राहिला काय? CHC डबल बॉन्ड काय राहिला तर CH3. ह्याला म्हणतात मेसेटिल ऑक्साइड, कॉमन नेम. पण हा फॉर्म कसं झालं हे लक्षात आलं का? डायमिथिल कीटोन CH3C CH3 डबल बॉन्ड असा केला आणि स्ट्रेट चेन मध्ये CH3C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3 ला. म्हणजे एल शेप मध्ये लिहिलेला आहे त्याचा ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन काय केले तर रिमूव्ह केले. काय केले? सो आपल्याला CH3C CH3 डबल बॉन्ड CHC डबल बॉन्ड काय आला तर CH3. ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो मेसेटिल ऑक्साइड. तर मेसेटिल ऑक्साइडचा आययुपीएसी नेमिंग कुठं नंबरिंग करणार आहे? इथूनच. कारण जरी डबल बॉन्ड आणि फंक्शनल ग्रुप मिथाइल ग्रुप असेल तर प्रायोरिटी फंक्शनल ग्रुपला देतो आपण. कोणाला प्रायोरिटी देतो? कोणाला प्रायोरिटी देतो? फंक्शनल ग्रुप. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा काय आहे तर फिफ्थ कार्बन. कसला कार्बन आहे? टोटल कार्बन किती आहे? 5. याचं नाव काय असणार आहे? 4 डॅश मिथाइल. टोटल कार्बन किती आहेत? 5. नाव काय येणार आहे? पेंट डॅश 3 डॅश EN, कारण डबल बॉन्ड आहे. पेंट डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश काय येणार आहे? ONe. पेन डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश काय येणार आहे? ONe. मेसेटिल ऑक्साइड बद्दल समजलं का? मेसेटिल ऑक्साइड बद्दल समजलं का? समजलं का निमेश? ठीक आहे. सो नेक्स्ट, हा डायकीटोन आहे. डायकीटोन म्हणजे कॉमन नेमिंग ह्याला फक्त आययुपीएसी नेमिंग आहे. हा CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3. याचा आययुपीएसी नेमिंग डायरेक्ट करायचं. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ. मग याचं नाव काय येणार आहे? हेक्झेन 2,4 काय येणार आहे? DiONE. ह्याच्यामध्ये कीटोन पण ग्रुप आहे आणि अल्डिहाइड पण ग्रुप आहे. प्रायोरिटी कोण असते? अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्ही फंक्शनल ग्रुप्स आहेत. 2 फंक्शनल ग्रुप एकाच कंपाऊंड मध्ये आहेत, म्हणजे त्याला पॉलीफंक्शनल कंपाऊंड म्हणतो. आणि पॉलीफंक्शनल कंपाऊंडच्या केसमध्ये आपण प्रायोरिटी चेन कन्सिडर करतो. तर त्या प्रायोरिटीमध्ये अल्डिहाइडची प्रायोरिटी जास्त असते आणि कीटोनची प्रायोरिटी काय असते? कमी. ज्याची प्रायोरिटी कमी आहे त्याला प्रिफिक्स वापरतो. काय वापरतो? माझा एक प्रिफिक्स वापरणार. अल्डिहाइडची प्रायोरिटी जास्त आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आणि हा फोर्थ कार्बन. मग थर्ड पोझिशनला कीटोनिक ग्रुप आहे 3 डॅश ऑक्झो. टोटल कार्बन किती आहे? 4. 1 2 3 4. सो 3 डॅश ऑक्झो ब्युटेनॉल काय असणार आहे? 3 डॅश ऑक्झो काय असणार आहे? नेक्स्ट, डायफिनिल. डायफिनिल काय आहे? कीटोन. त्या डायफिनिल कीटोनलाच आपण काय म्हणतो तर बेन्झो काय म्हणतात तर फिनॉल. आता ह्याला आययुपीएसी नेमिंग पण हाच आहे आणि कॉमन नेमिंग ह्याचा अजून परफेक्ट नाही. ठीक आहे, हा बेन्झोफिनॉलच असणार आहे. कॉमन नेमिंग आययुपीएसी नेमिंग सेमच असणार आहे. डायफिनिल कीटोन त्यालाच बेन्झोफिनॉल पण म्हणू शकतो कॉमन नेमिंग मध्ये. आययुपीएसी नेमिंग मध्ये पण त्याला काय म्हणू शकतो? बेन्झोफिन. आता इथं बघा, हा
मिथाइल ग्रुप आहे आणि हा फिनिल ग्रुप आहे. तर मिथिल फिनिल काय झाला तर कीटोन. काय झाला? मिथिल फिनिल कीटोन. तसा बघितला तर हा CH3 डबल बॉन्ड O हा ऍसिटो ग्रुप झाला. कोणता ग्रुप झाला? ऍसिटिक ऍसिडचा ग्रुप CH3 डबल बॉन्ड O. सो हा ऍसिटो ग्रुप आणि हा फिनिल ग्रुप म्हणून ह्याला ऍसिटोफिनॉल म्हणतात. ह्याचं परफेक्ट आयुपीएसी नेमिंग असतं की नाही? परफेक्ट आयुपीएसी नेमिंगला आपण म्हणतो की साइड चेनला कीटोनिक ग्रुप आहे. म्हणजे C डबल बॉन्ड O साइड चेनला आहे. म्हणजे हा पॅरेंट झाला आणि हा काय झाला? सबस्टिट्यूएंट. हा फिनिल ग्रुप तुमचा काय झाला? सबस्टिट्यूएंट. हा फर्स्ट कार्बन आणि हा काय तर सेकंड कार्बन. मग ह्याचं नाव काय येणार आहे? ह्याचं नाव येणार आहे 1- फिनिल. 1- फिनिल काय? इथेनॉल. अजूनपर्यंत इथेनॉल आयुष्यात कधी ऐकलेलं नव्हतं. कारण आपण म्हणतो की किती कार्बन असायला पाहिजे कीटोनला? 3. पण इथे इथेनॉल येतोय. काय येतोय? तर इथं रिंगच्या बाहेर C डबल बॉन्ड ग्रुप आहे. रिंगच्या बाहेर C डबल बॉन्ड म्हणजे रिंगच्या बाहेर पॅरेंट झालं. आणि हा काय झाला? सबस्टिट्यूएंट. नो डाऊट ऍसिटोफिनॉल आपण आयुपीएसी नेमिंग म्हणून म्हणू शकतो. पण याचं मोर करेक्ट आयुपीएसी नेमिंग काय असते? 1- फिनिल इथेनॉल. काय असतं त्याचं नाव? काय त्याचं? 1- फिनिल इथेनॉल. ठीक आहे. आता हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, सिक्स्थ आहे. हा सायक्लोहेक्झेनॉन आहे. कोण आहे हा? सायक्लोहेक्झेन आहे. त्याचा C डबल बॉन्ड आहे म्हणून याचं नाव काय आहे तर हे बघा सायक्लोहेक्झेनॉन तर आहे. पण त्या सायक्लोहेक्झेनॉनला सेकंड पोझिशनला क्लोरीन आहे, फोर्थ पोझिशनला काय आहे तर मिथिल. सो 2- क्लोरो -4 मिथिल काय येणार आहे तर सायक्लोहेक्झेनॉन. आता अजून एक स्ट्रक्चर बघा. CH3C CH3 CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. मला ह्याचं कॉमन नेमिंग सांगू शकताय तुम्ही? ह्याचं कॉमन नेमिंग. हा जो ग्रुप आहे ना हा टर्शरी ब्युटील आहे. कोण आहे हा? आणि हा कोणता ग्रुप आहे तर इथिल. मग पहिला बी येत आहे ना. टी आणि एस तर आपण कन्सिडर करत नाही अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. मग याचं नाव काय येणार आहे? टर्शरी ब्युटील इथिल कीटोन. टर्शरी ब्युटील इथिल काय असणार आहे तर कीटोन. कॉमन नेमिंग. आयुपीएसी नेमिंग. Select the longest continuous chain. Start numbering from that side where functional group is nearer. See, from here it is 1, 2, 3. And from here also it is 1, 2, 3. But start numbering from that side where there are more number of branches if the functional group comes at the same position. Okay? So हा first, हा second, हा third, हा fourth आणि हा काय तर fifth. So याचं नाव काय येणार आहे? 2,2- डाय मिथाइल. टोटल कार्बन किती आहेत? 5. पेंटेन- 3- काय येणार आहे? ONe. समझ में आ रहा है क्या? येस और नो. दिस इज द नेमिंग ऑफ विच कीटोन्स. लिहून घ्या. 3 कॉलम. किती कॉलम करणार आहे? 3. हेडिंग टाका नॉमेनक्लेचर फॉर कीटोन्स. हेडिंग टाका नॉमेनक्लेचर फॉर कीटोन्स.